दीक्षास कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गरमागरम डाळ वजडी. घरच्यांना खूप आवडणारी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. हॉटेलसारखी चव घरीच हवी असेल तर ही डाळ वजडी नक्की ट्राय करा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी अशा प्रकारे वजडी घेतली आहे. वजडी आपल्याला आता उकडून घ्यायची आहे, कारण आपण वजडी साफ करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी गरम पाणी करत ठेवले आहे. छान पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे, मग वजडी टाकायची आहे. गरम पाण्यामध्ये वजडी टाकल्यामुळे वजडी लवकर साफ होण्यास मदत होते आणि खूप छान साफ करता येते. वजडी गरम असतानाच आपल्याला साफ करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे वजडी साफ करते आहे. अशा प्रकारे आपली वजडी साफ करून झालेली आहे. आता ही वजडी आपण कापून घेणार आहोत. बऱ्याच वेळा मटनवाले सुद्धा आपल्याला वजडी साफ करून किंवा कापून देतात, पण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे का वजडी कशी साफ करायची. म्हणून मी तुम्हाला सविस्तर रेसिपी दाखवणार आहे. साफ करण्यापासून रस्सा कसा बनवायचा हे तुम्हाला मी आज दाखवते आहे. वाटण्यासाठी आपण बारीक कापलेला कांदा, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. अशा प्रकारे छान आपण वाटण बनवून घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला कांदा घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे. गॅस न पेटवता खालीच आपण सर्व साहित्य टाकून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये साफ केलेली, स्वच्छ धुवून घेतलेली वजडी टाकायची आहे. सर्व आपण मसाले सुद्धा टाकून घेणार आहोत. बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. वजडी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण अशा प्रकारे तुम्ही एकदा वजडी बनवून बघा. चव विसरणं अशक्यच आहे. तेल टाकणार आहोत आपण हे अदावून सर्व बनवतो आहे, म्हणजे गॅस न पेटवता सर्व आपल्याला साहित्य टाकून घ्यायचे आहे. ही वजडी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, कारण वजडी शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून वजडी नेहमी कुकरमध्येच आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद टाकली आहे. 2 मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकून घ्यायचा आहे. वजडी ही थोडी झणझणीतच भारी लागते. तयार केलेलं वाटण टाकून घेणार आहोत आपण. छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त आपण मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी एकदाच टाकायचं आहे. पुन्हा आपण पाणी अजिबात टाकणार नाही. ही वजडी तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे ही डाळ वजडी बनवली जाते. छान आपण मिक्स करून घेतलं आहे. मी ही वजडी तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहे, म्हणून मी थोडाच रस्सा ठेवलेला आहे. कुकरमध्ये 4 शिट्टे देऊन वजडी मी शिजवून घेतली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भिजवलेली चण्याची डाळसुद्धा टाकून घ्यायची आहे. इतकी सिंपल रेसिपी आहे ना, पण टेस्ट एकदम जबरदस्त. घरच्यांनी तुमच्या एकदा खाल्ली ना की पुन्हा मागणारच, पुन्हा पुन्हा ते मागणारच. सुगंध तर इतका भारी येतोय ना की थांबवतच नाही आहे, आणि या सुगंधाने खरं तर भूक लागायला लागते. छान आपण पुन्हा 4 शिट्टे देऊन व्यवस्थित वजडी शिजवून घेतली आहे. बघा किती मस्त आपली वजडी शिजली आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे डाळ वजडी. हा जो सुगंध येतो ना, एकदम भूक वाढवणारा आहे. मस्त आपल्याला शिजवून घेतली आपण ही वजडी. गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत ही वजडी खा, खूप भारी लागते. ही डाळ वजडी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तुम्ही एकदा ट्राय केली ना की परत परत बनवणारच. इतकी सिंपल, पण टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल आहे. गरमागरम डाळ वजडी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.